हॅलो सर, आता आपण बघूया आपल्या बिझनेस ERP सॉफ्टवेअरमध्ये बारकोड लेबल कसे सेट करतो स्टेप बाय स्टेप. ओके, त्यासाठी तुम्ही इथे यायचं डिव्हाइस अँड प्रिंटर. अगोदर आपला प्रिंटर जो असेल बारकोड लेबलचा तो प्रॉपर सिस्टीममध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. ओके, जसं आता हा आपला TSCT टेबल 4 हा आता ऑलरेडी इन्स्टॉल केलेला आहे आपल्या सिस्टीममध्ये. तो प्रॉपर त्याचे ड्रायव्हर्सवर इन्स्टॉल करून घ्यायचा. राईट क्लिक करून प्रॉपर्टीजमध्ये यायचं. ओके, त्याच्यानंतर इथे प्रिंटिंग प्रेफरन्समध्ये यायचं. इथे न्यू बटनला क्लिक करून आपली साईज किती बाय किती ते बनवून घ्या. जशी आता ही ऑलरेडी आता मी बनवलेली आहे. इथे नेम टाकायचं. मी आता 38 बाय 25 टाकलं आहे. ॲज इट इज सेम राहील. नंतर इथे विड्थ टाकायची आहे. आता इथे इंचमध्ये दिलेली आहे. ओके, इंचमध्ये असेल तर ॲज इट इज इंचमध्ये पण चालते. इंचमध्ये टाकलं तरी परफेक्ट घेतं ते. तर सपोज आपलं लेबल आहे 38 बाय 25, 38 mm चं आहे. ओके, 38 mm चं कन्वर्ट जर आपण इंचमध्ये केलं तर 3 इंच होते. तुम्ही ते कॅल्क्युलेटरवर काढू शकता. आपलं मेजरमेंट येतं त्याच्यामध्ये. ॲप येतात फ्री, प्ले स्टोअरवर तुम्ही सर्च करू शकता सेंटीमीटर टू किंवा MM टू इंच. हे कॅल्क्युलेटर काढून तुम्ही ते किती MM आहे तर 38 MM टाकलात तर 38 MM चे कन्वर्ट होऊन 1.5 येते. ओके, 1.5 असे आपले 2 अप म्हणजे एका रो मध्ये 2 कॉलम आहेत, दोन लेबल्स आहेत, म्हणून 1.5 प्लस 1.5 म्हणजे 3 इंच झाले. जेवढे आपले लेबल्स आहेत त्याची दोघांची लेबलची विड्थ तिथे टाकायची आहे. सिंगल लेबल आहे आपलं 38. ओके, 38 MM आहे. ची 38 MM ची कन्वर्ट केली इंच मध्ये तर 1.5 येते. 1.5 इंटू 2 3 इंच म्हणजे दोन लेबलची विड्थ तिथे टाकायची. आणि हाईट आहे आपली 25. हाईट आहे 25. 25 जर आपण कन्वर्ट केलं याच्यामध्ये MM मध्ये तर इंच होतात त्याचे 0.98 म्हणजे 1 आपण इकडे टाकले. हाईट आहे त्याची समोर 1 हाईट टाकली आणि दोन्ही लेबलची विड्थ मिळून 1.5 प्लस 1.5 3 इंच विड्थ टाकली. ओके, हे एवढी सेटअप करायचं आहे. ओके, बाकीच्या सेटिंग काय असेल तर आपल्याप्रमाणे इथून तुम्ही सेट करू शकता का पाहिजे त्याप्रमाणे. ओके, आणि इथे आपल्या ओके करून बाहेर यायचं. हे एक काम झालं. प्रिंटरच्या प्रॉपर्टीजमध्ये तुम्ही पहिल्यांदा सेट करायचं. त्याच्यानंतर बिझनेस ERP सॉफ्टवेअरमध्ये एक सेटिंग करावी लागणार. आयटम्समध्ये यायचं, बारकोड्समध्ये यायचं, ओपनिंग इथे ओके करायचं, प्रोडक्ट सिलेक्ट करायचं, ज्याचे बारकोड द्यायचे. तिथे क्वांटिटी प्रमाणे प्रिंट घेतलेलं आहे, तिथे आपण कमी जास्त करू शकतो. सपोज 2 घेऊया. एंटर मारला, प्रिंटला यायचं. इथे प्रिंट प्रिव्ह्यूला क्लिक करायचे. इथे बारकोड प्रिव्ह्यू तुम्हाला दिसतोय परफेक्ट. ओके, इथे डबल क्लिक करून आपण RPT एडिट करू शकतो. ओके, हे आता परफेक्ट 38 बाय 25 चे 2 लेबल सेट केलेले आहे. ओके, हे आता लेबल बघा. त्यानंतर एकतर इथे राईट क्लिक करायची, फॉर्मॅट सेक्शनला जायचं. इथे डिटेल्सला राईट क्लिक करून लेआउटला यायचं. इथे ही विड्थ आहे ती सिंगल लेबलची टाकायची आहे 1.5. ओके, इंचमध्येच आहे. तिकडे आपण 2 लेबल डिफाईन केलेले आहेत, इथे मात्र सिंगल लेबल प्रमाणे क्रिएट करून घ्यायचं. ओके, 1.5. ओके, बस ही आपली अशी डिझाईन रेडी होणार. त्यानंतर हे तुम्ही परफेक्ट याचे ऑटोमॅटिक ॲडजस्ट होणार. तुम्ही वर खाली करू शकता. साईज प्रमाणे घेत असते. त्यानंतर ह्या लेबलमध्ये फॉर्मॅटमध्ये ही नो इमेज आणि हे एक बघा लाईट कलरची फाईल आहे. ही दोन्ही फाईल तुम्ही मात्र व्यवस्थित सेफ जागेमध्ये ठेवायचं. हे डिलीट करायचं नाही. RPT फॉर्मॅटमधून डिलीट केलं तर प्रॉब्लेम होणार, कारण हे ह्यामधून तुमचं बारकोड प्रिंट होते. ओके, ह्या दोन्ही फाईल तुम्ही मात्र व्यवस्थित कुठेतरी साईडला करून ठेवायचं. कुठेही ठेवा, कोणत्याही कॉर्नरला, काही फरक नाही. नो इमेज आणि ही लाईट असे नेमवाली आहे ती. व बाकी तुमचे जे कमांड आहेत ते तुम्ही इथून कमांड्स लावू शकता. तुमचं जे रिक्वायर्ड आयटम नेम असेल, MRP असेल, प्राइस असेल, बॅच असेल, एक्सपायरी असेल, कंपनीचं नाव, ते सगळं लावू शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या बिझनेस ERP राईट क्लिक करून प्रॉपर्टीजला यायचं, सॉरी ओपन फाईल लोकेशनला यायचं. तिथे बार DB नावाचा एक फोल्डर भेटेल तुम्हाला.
बार डीबी हा ओपन करायचा. त्याच्यामध्ये तुम्ही केक डीबी केक फाईल नावाची ओपन करायची. डीबी केक नावाची फाईल, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे कोड भेटतील. बारकोड साठी लागणारे कंपनीचं नाव असेल, एक्सपायरी असेल, ज्याप्रमाणे पाहिजे त्याप्रमाणे तुम्हाला हे कोड भेटून जातील इथे सगळे. ओके, असं इथे ऑप्शन दाखवलं, तिथे अनेबल कंटेंटला क्लिक करायचं. ओके, ह्या केक मध्ये बघा, केक फाईल मध्ये इथे केक नेमचं प्राइस, फॉर्मचं नाव, सगळ्या गोष्टी तुम्हाला इथून भेटतील बघा. प्रोडक्टचं नाव, सगळे कॉलम वाईज डेटा भेटतील. कोणत्या रोला कॉलमला डेटा आहे तो कोड फक्त तिथे लावायचा बस. आता एम आर पी रेट आहे, OT 11 मध्ये आहे, OT 17 मध्ये प्रोडक्ट नेम आहे. ओके, नंतर हे फॉर्मचं नाव, शॉपचं नाव OT 12 मध्ये आहे. ज्याच्यामध्ये जे प्रोडक्ट डिटेल्स इथे दाखवते त्याप्रमाणे तुम्ही इथे घेऊ शकता तुम्हाला पाहिजे तेवढे बस. आणि इथला कोड फक्त तिथे लावायचा, बघायचा आहे. तुम्ही या RPT फाईल मध्ये इथे यायचं, इथून इन्सर्ट करायचं, तुम्हाला इथे डेटाबेस मध्ये यायचं, तिथे तुम्हाला जो कोणता कोड पाहिजे तिथे तुम्ही सर्च करायचा, OT काय असेल, आणि इथे नेऊन पेस्ट करायचं. समजा OT लावायचं, OT1 घ्यायचा, इथे नेऊन सेट करायचं बस. तर हे कमी जास्त करून लेफ्ट राईट सिलेक्ट करून तुम्ही कमी जास्त करू शकता सर. त्याप्रमाणे तुम्ही सगळ्यात जे काही डिटेल्स तुम्हाला पाहिजे तुम्ही लावू शकता. टेक्स्ट पाहिजे तर टेक्स्ट इथून घेऊ शकता, इन्सर्ट म्हणून सगळे ऑप्शन आहेत. ओके, बाकी काय तुमच्या याच्याप्रमाणे लावून तुम्ही सेट करू शकता. असं एकदम इझी आणि सोपं आहे बारकोड सेट करणं. ओके सर. ओके, सेट केल्यावर इथे बघू शकता, हे परफेक्ट असं तुमचं RPTचं डिझाईन जनरेट झालेलं आहे. बारकोडचं वरती नाव डिटेल्स सगळे ऍड करू शकतो आपण. ओके, इथे आता आपण लावतोय बघा, प्राइसचा लावला, OT 11 लावला. ओके, त्याच्यानंतर आपण OT इथे आहे आपला पुढचा कोड आहे OT 3, आयटम नेम आहे OT 3. डबल क्लिक करायचं, इथे नेऊन ड्रॅग डाऊन करायचं, सिलेक्ट करायचा, बोल्ड इटॅलिक पाहिजे त्याप्रमाणे आपण करू शकतो. सेव्ह करा. ओके, असं जर मेसेज आला रिफ्रेश केल्यावर तर इथे 12 DB ऑप्शन घ्यायचा. ओके, त्याच्यामध्ये ओके करायचं, फाईल सिलेक्ट करायची, ओके करायचं. इथे बघू शकता आपले प्रोडक्ट डिटेल्स ऍड होत आहेत. आणि तुम्हाला इथे जर हे आपले MRP आहे, इथे तुम्हाला आपला टेक्स्ट पाहिजे असेल तर देऊ शकता. ते इन्सर्ट मध्ये यायचं, टेक्स्ट ते ड्रॉप करायचं. ओके, प्राइस ओके, इथे प्राइस आपण टाकली. यस, ऍडजस्ट करायचं आपल्या याच्याप्रमाणे पाहिजे तसं. कमांड वगैरे इझिली ऍड करू झालं की बाकीच्या गोष्टी ऑटोमॅटिक सेट होतात. इझिली सिंगल क्लिकवर तुम्ही सेट करू शकता. प्रोडक्टचं नाव आपण टाकलं इथे. ओके, गोष्टी झालेल्या आहेत. हे आपलं आयटमचं नाव आता इथे सेट केलं. वरती पाहिजे तर आपण आपल्या शॉपचं नाव पण प्रिंट करू शकतो. जसं की आता हे आपलं OT2 मध्ये आपल्या शॉपचं नाव आहे. इथे येणार OT2, ड्रॉप केलं, बोल्ड केलं. आपलं लक्ष्मी सारी सेंटर आलं, हे आलं प्रोडक्टला MRP आलं. असं परफेक्ट आपलं जे
बारकोडिंग आहे ते याच्यामध्ये आपण करू शकतो सर. फॉन्ट साईज कमी जास्त तुमच्या याच्याप्रमाणे आपण करू शकतो. ओके, हे झालेलं आहे. सेव्ह केलं, आपण बाहेर पडलो. त्यानंतर सॉफ्टवेअर मध्ये येऊया. पुन्हा आता आपण प्रिव्ह्यू बघूया. हे बघा सर, परफेक्ट आपले बारकोड जनरेट झालेलं आहे. ओके सर. ओके सर, अशा प्रकारे परफेक्ट आपण बारकोड लेबल डिझाईन करू शकतो सर. ओके सर, थँक्यू.